नमस्कार गुरुजनांनो, मी पवार आपल्या सर्वांचं बेसिक टू बेस्ट या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तर आज आपण आपल्या चालू घडामोडी या विषयाच्या अभ्यासासंदर्भात आजचा दैनिक अंक लोकसत्ता याविषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर आपल्या आजच्या या मूळ चर्चेला सुरुवात करण्याआधी आपण आजच्या कोरोना व्हायरसचे अपडेट घेऊयात. तर जगभरामध्ये ज्या काही पॉझिटिव्ह केसेस समोर आलेल्या आहेत त्यांची एकूण संख्या आहे 48,94,071. त्याचप्रमाणे या दुर्दैवी अशा संसर्गजन्य रोगामुळे मृत पावलेल्याची संख्या जगभरामध्येही जवळपास 3,20,180 एवढी आहे. या रोगावरती मात करणाऱ्यांची संख्या सुद्धा चांगली आहे, ती आहे 19,07,992. आता या आकडेवारीचा जर आपण राज्यानुसार विचार केला तर सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक पॉझिटिव्ह केसेस समोर आलेले आहेत. त्याप्रमाणे मृतांची संख्या सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्यात जास्त आहे. तर एकंदरीत या कोरोनाचा प्रसार बघता महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक धोका असा पोहोचलेला आहे आणि सध्या परिस्थिती एक नियंत्रणाबाहेर जाते की काय अशी सगळ्यांच्या मनामध्ये एक खंत वाटत आहे. तरी असो, तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घ्या. हा एक संसर्गजन्य रोग असल्या कारणाने इतरांमुळे आपल्या आरोग्याला बाधा होणार नाही, तसेच आपल्यामुळे इतरांचं आरोग्य धोक्यात येणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. तसेच वेळोवेळी जे काही आपल्या सूचना किंवा आपल्या आरोग्य तज्ञांनी आपल्याला जो काही सल्ला दिला आहे त्यांचं पालन करूयात आणि आपलं आपण आरोग्य एक निरोगी कसं राहील याकडेच आपण सगळ्यांनी लक्ष देऊयात. तर आता आपण आपल्या आजच्या चर्चेला सुरुवात करूयात. तर आजच्या भागामध्ये आपण विचार संपादकीय आणि अग्रलेख यामध्ये पण विचार या भागामध्ये संधीची समानता आणि सुधारणा याविषयी जेच की आता अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रगतीसाठी जे आपण त्यांना एक आर्थिक उत्पन्न गट हा मुद्दा एक गैरलागू करण्यासाठी काही कारणे जी आहेत तर त्याविषयी आपण सविस्तरपणे या भागामध्ये चर्चा करणार आहोत. सध्या आता त्याचप्रमाणे आपले नॉन क्रिमिलियर्स वगैरे ही ज्या काही अटी घातलेल्या आहेत यांनी, तर याविषयी आपण सविस्तरपणे या भागामध्ये चर्चा करूयात. त्यानंतर आजच्या संपादकीय भागामध्ये जो अधिकाऱ्यावर विसंबला, तर या लेखामध्ये आपल्या संपादकीय काकाश्रेंनी सध्या आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जे काही आता कार्यप्रणालीवरती त्यांनी एक त्यांचं मत व्यक्त केलं आहे किंवा त्यांनी काही जे एक सुधारणा किंवा त्यांनी सध्याच्या वास्तविक परिस्थितीवरती जे काही एक चित्रण रेखाटले आहे तर त्याविषयी आपण या भागामध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. त्यानंतर अर्थव्यवस्थेचा एलकारी प्रवास या अर्थाच्या दशदिशा या भागामध्ये आपण तर आपला अर्थशास्त्र या विषयाच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हा लेख खूप महत्त्वाचा आहे. तर सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐकावा, त्याचे लक्ष देऊन प्रत्येक संकल्पना या समजून घ्याव्यात अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. कारण या लेखामध्ये आज आपण खूप सविस्तरपणे ज्या काही आपल्या अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या अशा संज्ञा आहेत, तसेच सध्या या कोरोनाच्या महामारीमुळे आता कोरोना नंतर जे काही आपलं अर्थव्यवस्था कशी राहील, त्याचे परिणाम काय होतील किंवा त्याचे कारण काय काय आहेत, तर याविषयी आपण इत्थंभूत माहिती या भागामध्ये घेणार आहोत. तर माझी अशी एक अपेक्षा आहे की सगळ्यांनी काळजीपूर्वक हा लेख ऐकावा, कारण खूप महत्त्वाची अशी माहिती आणि सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. तर हा महत्त्वाचा एक लेख आहे. वारंवार सांगण्याचं कारण हेच की सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकावं. तर असो, आजच्या पद्धतीने असे खूप महत्त्वपूर्ण असे लेख आलेले आहेत. तर या सगळ्या लेखांविषयी आपण सविस्तरपणे चर्चा करूयात. तर सुरुवातीला आपण विचार या भागामध्ये संधीची समानता आणि सुधारणा याविषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर मूळ मुद्दा असा आहे की सध्या जे काही आपल्या परदेशातील अव्वल तसेच दर्जेदार विद्यापीठामध्ये अनुसूचित जाती किंवा जमातीच्या विद्यार्थ्यांना PhD संशोधनासाठी प्रवेश मिळाला तर त्यांना शिष्यवृत्ती देण्याची किंवा छात्रवृत्ती देण्याची जी काही महाराष्ट्र सरकारची योजना सध्या वादामध्ये सापडलेली आहे. याचं कारण असं की त्यामध्ये त्यांनी क्रिमिलेअर सारखी जी काही आर्थिक स्तराची अट घालून दलितांची संधी कमी करण्याचा त्यांनी प्रयत्नच केलेला आहे. तर त्याऐवजी इतिहास आणि वस्तुस्थिती याचा विचार करून आपण जी काही शिष्यवृत्ती सध्या आहे यांच्यामध्ये यांची संख्या कशा पद्धतीने वाढेल आणि जे काही आता आर्थिक दुर्बल असे घटक आहेत त्यांना प्रोत्साहन देऊन आपलं शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढवता येईल, तर हा त्यांच्यामधला एक मध्यम मार्ग असू शकतो का, तर या सगळ्यांविषयी आपण इथे सविस्तरपणे चर्चा करूयात. तर मुख्य मुद्दा असा की महाराष्ट्र सरकारनं काय झालंय की सन 2003 मध्ये आपले सुशीलकुमार शिंदे हे जेव्हा मुख्यमंत्री असताना अनुसूचित जाती व जमातीतील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये म्हणजे विदेशामध्ये PhD करणे
सोयीस्कर त्यांच्यासाठी व्हावं यासाठी त्यांनी परदेश छात्रवृत्ती योजना सुरू केली होती. परंतु अनुसूचित जाती जमातींच्या विद्यार्थ्यांपैकी ज्यांना जगातील असे उच्च श्रेणी प्राप्त अशा पहिल्या 300 विद्यापीठामध्ये PhD साठी प्रवेश मिळालेला असेल अशांनाच या योजनेचा लाभ मिळत होता. ही एक त्याच्यामध्ये अट होती. आता 17 वर्षानंतर म्हणजे जवळपास 5 मे 2020 रोजी आताच समाज कल्याण मंत्र्यांनी आपला असा निर्णय दिला की वार्षिक 6 लाखापेक्षा अधिक ज्यांचं कौटुंबिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेमधून वगळण्यात येईल. ज्यांचं उत्पन्न एका वर्षामध्ये 6 लाखापेक्षा जास्त असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर या ताज्या निर्णयामुळे आपलं काय झालंय की दलित समाजामध्ये जो काही एक अस्वस्थता आहे, आता यापूर्वी आर्थिक पायावरच आरक्षण हवे असे पालोपत भाजपने आणि त्यांच्या आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने किती वर्षे आवळले, त्याला दलित वर्गाने ठाम विरोधही केला होता. परंतु ही भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचीच मानावी की काय हा सुद्धा सगळ्यात मोठा एक प्रश्न आहे. अर्थातच अशी भूमिका या दोघाही पक्षांची नव्हती, ती त्यांच्या जाहीरनाम्यातही नाही. तरीही या योजनेत फेरफार करण्यासाठी जे काही आता दलितांपैकी आर्थिकदृष्ट्या दुर्बलांनाच लाभ मिळावा असे जे काही कारण आले ते वरकरणी सकारात्मक आणि आकर्षकही वाटू शकते. तर ते त्या पद्धतीने सध्या का घडत नाही तर याविषयी आपण सविस्तरपणे समजून घ्यायला हवंय. कारण अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना जे काही शैक्षणिक प्रगतीसाठी आर्थिक उत्पन्न गट हा मुद्दा गैरलागू ठरवण्यास काही कारण आहेत. तर ती आता नाही तर पाठीमागे आपण भूतकाळात जर डोकावून पाहिलं तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला आढळून येतात. आता केंद्रीय पातळीवरती अशी जी काही छात्रवृत्ती योजना आहे ती 1943 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकाराने विस्कॉन्ट वेव्हेल हे व्हाईसरॉय असताना सुरू झाली होती. तर तेव्हा काय दलितांना इतरांप्रमाणे शिक्षण घेण्याचे हक्क हा मनुवादी व्यवस्थेने 2000 वर्ष नाकारला होता. ते शिक्षण जवळपास 1856 पासून म्हणजे ब्रिटिश काळापासून मिळू लागले होते. आता या सगळ्या गोष्टींचा परिणाम असा झाला की दलितांची जी काही शैक्षणिक प्रगती आजही आपल्याला कमी होतानाच दिसत आहे. आता शैक्षणिक प्रगतीमध्ये संख्यात्मक वाढीसह गुणवत्ताही वाढायला हवी. यासाठी आता 1943 पासून सुरू झालेल्या ज्या काही या 2 योजना आहेत, ज्यामध्येच की आपण पोस्ट मॅट्रिक्युलेशन शिष्यवृत्ती आणि PhD प्रवेश मेळाव्यामध्ये विदेशी छात्रवृत्ती आजही केंद्रीय आणि सामाजिक न्याय व सबलीकरण खात्यातर्फे या राबवल्या जातात. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा लक्षात घ्या की हे जे काही सगळं छात्रवृत्तीच्या आणि विदेशी शिष्यवृत्तीच्या योजना या आपले केंद्रीय सामाजिक व न्याय सबलीकरण खात्यातर्फे या अनुषंगात आणल्या जातात, अंमलात आणल्या जातात. तर त्यात आर्थिक स्तराचा भेदभाव सुद्धा केला जात नाही. परंतु महाराष्ट्राने अशीच योजना 2003 पासून राबवण्याचा प्रयत्न केलाय. परंतु आता आर्थिक भेदाभेद यामध्ये सुरू झाला आहे. तर हा जो काही त्यांचा एक आर्थिक मतभेद आहे तो एक न्याय्य अशी घटना या ठिकाणी घडत नाहीये. तर याची काय कारण असू शकतात याविषयी जर आपण दृष्टिक्षेप टाकला तर आपल्याला असं आढळून येतील की जेच की पहिलं कारण असं की दलितांशी जो काही आजवर झालेला भेदभावाचा पाया हा आर्थिक नसून जात हा आहे. म्हणजेच काय त्यांना आपण जातीच्या वर्गवारीमधून जे काही त्यांचे आपण त्यांना वेगवेगळ्या गटामध्ये विभाजित केलं आहे. तर मूळ मुद्दा हा आपला पैसा किंवा आर्थिक परिस्थिती नसून जात आहे. तर उच्च शिक्षण घेत असलेल्या अशा अनेक दलित विद्यार्थ्यांशी जातीवर आधारित भेदभाव झाल्यामुळे त्यांनी आता आपल्या अशा घटना घडल्या आहेत की काही जणांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत. काही जण आपल्या प्राणाला सुद्धा मुकले आहेत. अशी काही उदाहरणे आपल्याला मेडिकल म्हणा किंवा इंजिनिअरिंग यासारख्या अन्य शिक्षण संस्थांमध्ये आढळून येत आहेत. आता हे जातीभेदाचा सामना करावा लागलेले विद्यार्थी केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नव्हे तर सक्षम घटकातील सुद्धा असतात हे देखील दिसून आलेलं आहे आपल्याला. पण मुळात जातीभेदावरील हा जो काही उतारा आणि गुणवंतांना प्रोत्साहन अशा हेतूने अनुसूचित जाती व जमातीमधील विद्यार्थ्यांसाठी ही योजना तयार झालेली असल्यामुळेच ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि सक्षम असा भेद करत नसणे स्वाभाविक आहे. परंतु दुसरं कारण या पाठीमागचं असं असू शकतं की आधीच अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण किंवा PhD साठी जे काही प्रवेश कमी आहेत सध्या तर त्यामध्येच पुन्हा आर्थिक स्तराचा आडसर घातल्यास PhD साठी जे काही आपण इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट जे आहेत त्याला आपण आंतरराष्ट्रीय संस्थांकडे वळणाऱ्या किंवा अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांची संख्या ही या अनुषंगाने अधिकच कमी होत जाईल. तर हा सुद्धा सगळ्यात मोठं एक कारण आहे. आता जर आपण या सगळ्यात आकडेवारीचा जर विचार केला तर आपल्या दृष्टिक्षेपात असं दिसून येते की
वर्ष 2015 मध्ये जे काही आपल्या राज्यातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये दलित विद्यार्थ्यांचे प्रमाण जे काही होतं ते जवळपास 24% होतं. तर त्या तुलनेमध्ये काय जे सवर्ण मानल्या जाणाऱ्या जातीच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण जे काही आहे ते 41%. आणि आपण जे ओबीसी असं म्हणतो जे की इतर मागासवर्गीय या श्रेणीमधील विद्यार्थ्यांचं प्रमाण हे 35% होतं. कशामध्ये की उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्यांचं हे प्रमाण आहे. आता या आकडेवारीपैकी पीएचडी साठी संशोधन करणाऱ्या हे फक्त उच्च शिक्षण झालं. आता पीएचडी संशोधनाचा जर आपण यामध्ये विचार केला तर त्यामध्ये आहे की अनुसूचित जाती जमातीचे प्रमाण फक्त 5% आहे. त्यानंतर सवर्णाचे प्रमाण त्याहून 3 पट म्हणजे 15%, तर ओबीसीचे प्रमाण दुप्पट म्हणजे 10% आहे. तर आता अजून पुढे जाऊन एक पाऊल आपण या माध्यमांचा जर विचार केला म्हणजेच की इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्याचे प्रमाण असेच सुद्धा आपल्याला कमी आढळून आलेले आहे. जेव्हा की सवर्णापैकी 74% मुले-मुली हे इंग्रजी शाळेमध्ये जातात, तर ओबीसी मध्ये 60%च असते. तेव्हा दलित विद्यार्थ्यात मात्र हेच प्रमाण 45% आहे. म्हणजेच एक पूर्ण आपण आकडेवारी जर आपल्या एक दृष्टिक्षेप टाकल्यानंतर आपल्याला असं जाणून येतं की एक समाज हा आर्थिक परिस्थितीवरनं नाही तर जातीवरूनच कसा यांना शिक्षणापासून एक वंचित आहे किंवा यांचं प्रमाण कसं एक आपल्या प्राथमिक शिक्षणापासूनच यांना कशा पद्धतीने विभागले जात आहे. की सुरुवातीला आपण इंग्रजी किंवा मराठी मीडियम या भागापासून ते पार पीएचडी किंवा त्यांना कोणतेही एक रिसर्चसाठी किंवा म्हणा विदेशामध्ये जाण्यासाठी जे काही त्यांना पुढील शिक्षणासाठी लागत आहे. तर या सगळ्यापर्यंत कसं एक त्यांना जातच अडसर येत आहे. तर याविषयी आपण या आकडेवारीवरनं अंदाज घेऊ शकतो. तर दलितांच्या शैक्षणिक प्रगतीची तसेच उच्च शिक्षणाच्या संधीची स्थिती इतकी कमी असताना सुद्धा आर्थिक कारणासाठी त्यांना छात्रवृत्ती जी काही देत आहोत आपण ती नाकारणे सुद्धा त्यांच्यावर एक अन्यायच करत आहोत आपण असंच आपल्याला म्हणावं लागेल. कारण मध्यमवर्गीय अथवा उच्च मध्यमवर्गीय सवर्ण विद्यार्थी पुढील आव्हाने कमी असतात आणि त्यामध्येच काय की आर्थिक स्थितीत देखील दलित विद्यार्थी पुढील आव्हाने हे अधिक असतात. आता त्यामुळेच काय होतं की प्रवर्गात जे काही शैक्षणिक प्रगतीचा स्तर आपल्याला कमी आढळून येतो. आता पीएचडी संशोधनापर्यंत पोहोचणाऱ्याचे प्रमाण आपल्याला तर खूप कमीच असे आढळून येतात. तरी देखील आर्थिक निकषाचा अट्टहास कायम ठेवला तर पहिला परिणाम म्हणजेच की अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांपैकी अनेक जण वगळले जाऊन आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या विद्यापीठामधून पीएचडी संशोधन करणारे जे काही आहेत दलितांचे प्रमाण हे सुद्धा कमी होईल. आता यामध्येच दुसरा परिणाम असा आहे की जी आपण छात्रवृत्ती फक्त दलितांपैकी आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठीच राखून ठेवून सुद्धा पुरेसे विद्यार्थी आपल्याला मिळणार नाहीत. कारण आपण जर या 2015च्या आकडेवारीचा जर विचार केला तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामधील जे काही दलितांच्या उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्याचं प्रमाण आपल्याला जवळपास फक्त 9%च आहे. आता या योजनेमधील हा फेरफार विचित्रही आपल्याला म्हणावा लागेल. कारण राज्य सरकारला कदाचित कल्पना असेल की नाही हे सुद्धा आपल्याला अजून या अनुषंगाने काही आपल्या दृष्टिक्षेपास येत नाहीये. आता या कल्पनेमागील माहिती अशी की जे काही परदेशामध्ये आपले उच्च दर्जाचे असे विद्यापीठ आहेत, हे काय करतात की विद्यार्थ्यांच्या प्रवेशावेळेस त्यांच्या पालकाच्या बँक शिल्लक स्थितीची ते पूर्णपणे जाणीव करून घेतात आणि त्यापैकी काही विद्यापीठांना तर पालकांची संपत्ती किमान 20,000 अमेरिकी डॉलर असल्याची खात्री सुद्धा हवी असते. आता एवढी सधन स्थिती जशी दलितांमधील आर्थिक दुर्बलांची तर नसतेच, तशीच ती वार्षिक 6 लाखाहून आता उदाहरणार्थ की महिन्याला 51 ते 70,000 रुपये एवढी सुद्धा असू शकते. साहजिकच नाहीये कारण वर्षभरामध्ये जर आपण विचार केला तर 6 लाख एवढी तर कोणाची परिस्थिती सध्या दलित किंवा आर्थिक दुर्बल अशा घटकांची नाहीच आहे. तर या अशा कमी उत्पन्न असणाऱ्यांच्या कुटुंबाची खूप वाईट अशी परिस्थिती आहे. तर अशा वेळी सरकारी छात्रवृत्तीचा आधार दोघांसाठी सारखाच महत्त्वाचा ठरतो. त्या आधाराला सध्या नाकारणं सुद्धा आपल्यासाठी अयोग्यच ठरेल. तर सध्याची परिस्थिती लक्षात घेता आपल्याला या योजनांमध्ये काही सुधारणा सुद्धा कराव्या लागणार आहेत. तर याविषयी ज्या काही सुधारणा आहेत त्या आपल्याला इथे लेखकांनी सुचवल्या आहेत. तर त्या सुधारणाविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. यामध्ये त्यांनी पहिली सुधारणा अशी प्रतिपादन केलेली आहे की सरकारने जी काय आहे ती परदेशी विद्यापीठातील संशोधन छात्रवृत्तीची संख्या ही काय वाढवावी. आता त्या अनुषंगाने काय होणार की उच्च शिक्षित जे काही दलित विद्यार्थ्यांना ह्या उच्च दर्जाच्या विद्यापीठांमध्ये पीएचडी संशोधनासाठी अधिक संधी सुद्धा मिळेल किंवा त्यांना एक या ठिकाणी प्राधान्यता देण्यात येईल. आता दुसरी सुधारणा म्हणजेच काय
की एकंदर जे काही आपण त्यांना छात्रवृत्ती किंवा शिष्यवृत्ती हे देत आहोत, काही जागा या अनुसूचित जाती जमातीमधील किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा कुटुंबावरील विद्यार्थ्यांसाठी या राखून ठेवल्या पाहिजे सरकारने. त्या विद्यार्थ्यांना आणखीनही काही अन्य प्रकारची एक आर्थिक मदत सुद्धा द्यायला हवी. त्यामुळेच काय होईल की त्यांना परदेशामध्ये राहणं म्हणा, त्यांचा प्रवास किंवा आदी जे काही खर्च आहे, हे त्यांना एक त्यामधून थोडी आर्थिक मदत सुद्धा होऊ शकेल. यामध्ये आता तिसरी सुधारणा अशी आहे की ही जी काही आपण छात्रवृत्तीमध्ये अनुसूचित जाती जमातीमधील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांसाठी आर्थिक स्तराची अट घालून ठेवलेल्या ज्या आता सध्या जागा आहेत, या जागा खेरीज या जागा वगळता ज्या काही बाकीच्या उरलेल्या जागा आहेत, या जागा या खुल्या प्रवर्गातील काही गुणवंतांना देण्यात याव्यात. तर लेखकांचं असं मत आहे की हे बदल केल्यामध्ये त्यासाठी छात्रवृत्तीची संख्या वाढवल्यास या योजनेत सरकारने सुधारणा केली असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. आता अशा बदलामुळे जो काही एक फरक होणार आहे तो हाच की अनुसूचित जाती जमातीपैकी आर्थिकदृष्ट्या दुर्बलांमधील जे काही गुणवंतांना संधी नाकारली जाणार नाही. त्याचप्रमाणे काय आहे, वार्षिक उत्पन्नाची अट हटवल्यामुळे अधिकाधिक जे काही आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल असे घटक आहेत यांना सुद्धा आपल्या अभ्यासासाठी म्हणा किंवा त्यांच्या शिक्षणासाठी एक नवी संधी उपलब्ध होऊ शकते. हे पूर्ण झाल्यानंतर सरकारने जर आपल्या दलितांसाठीची जी एक परदेशी संशोधन छात्रवृत्ती योजना सुधारित स्वरूपात लागू केली, असे खऱ्या अर्थानं आपल्याला म्हणता सुद्धा येईल. कारण काय होणार आहे, त्यामुळे सरकार आणि अनुसूचित जाती जमातीमधील जे काही गुणवंत असे विद्यार्थी या दोघांचे या दृष्टिकोनातून समाधानच होईल. तर अशा पद्धतीने आज आपण संधीची समानता आणि सुधारणा या लेखामध्ये आपल्या विद्यार्थ्यांसाठी जी काही एक शिष्यवृत्ती देण्यात यावी, त्याचप्रमाणे क्रीमी लेअरची अट असेल, तसेच वार्षिक उत्पन्नाची अट असेल, हे सरकारने घालून कसे एक आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा घटकामधील विद्यार्थ्यांसाठी म्हणा, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी कशा प्रकारे एक संशोधनासाठी म्हणा किंवा त्यांचे कला गुण कौशल्य दाखवण्यासाठी उच्च शिक्षण घेण्यासाठी कशा पद्धतीने अडसर ठरत आहे, तर त्याविषयी तसेच उपाययोजना सुद्धा आपल्याला लेखकांनी या ठिकाणी सुचवल्या आहेत. आता आपल्या भारताच्या संविधानाने आपल्याला संधीची समानता तर दिलेलीच आहे, परंतु या समानतेमध्ये सुधारणा सुद्धा आवश्यक आहे. तर त्या अनुषंगाने आपण संधीची समानता आणि सुधारणा या लेखाचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. अपेक्षा व्यक्त करतो की तुम्हाला आजची चर्चा नक्कीच आवडली असेल. तर आता आपण आपल्या पुढील भागाकडे वळूया. तर आपल्या आजच्या संपादकीय या लेखामध्ये जो अधिकाऱ्यावर विसावला या शीर्षकाखाली जो काही आपल्या संपादक काकाश्रींनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे, ते याविषयी की सध्या आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जी काही एक भूमिका स्वीकारली आहे, ती अतिरेकी साहसवादाप्रमाणेच अतिरेकी सावधानता देखील आत्मशहानास काय होते की कारणीभूत ठरू शकते. तर याविषयी त्यांनी जे काही त्यांचं मत प्रखरपणे इथे व्यक्त केलं आहे, आपण त्याविषयी जाणून घेऊयात. आता मुख्य मुद्दा असा आहे की मुख्यमंत्र्यांनी आपली शपथविधी घेतानाच आपल्यात धोका पत्करण्याची क्षमता आहे हे उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापनेवेळी बोलून दाखवलं सुद्धा होतं, जेव्हा त्यांनी सरकार स्थापन केलं. पण नेतृत्व गुण दाखवायचे तर दररोज आपल्याला जोखीम पत्करावी लागणारच आहे. असं काही नाही की एकदा बोलून दिलं म्हणजेच आपण काही सगळे गुण दाखवले अशातला काही भाग होत नाही. कारण आता सध्याच्या या कोरोनाच्या वाईट काळामध्ये या जो काही संकट आपल्यावर महामारीचा ओढवलेला आहे, याची सगळ्यांनाच जाणीव आहे. म्हणजेच काय की आता हे गर्दीचा जो काही कोरोनाचा हा धोका आहे, हा गर्दीला काही माहित नाही किंवा नागरिकांना माहित नाही असं अजिबात नाही. पण या धोक्या वाचूनही दैनंदिन जगण्यासाठी जे काही आपल्याला मूलभूत गरजा भागवण्याच्या आवश्यक साधनं जे काय आहेत, यांची परिपूर्तता करणं हे सगळ्यांसाठीच आवश्यक झालं आहे. कारण आता आपण या आजाराच्या धोक्या वाचून जरी घरातच बसून राहिलो तरी आपलं जगणं सुद्धा हे मुश्किल होऊ शकतं. तर त्या अनुषंगाने आपण इथं असं म्हणू शकतो की जगण्याची जी काही आपली अपरिहार्यता आहे, ही आपल्यासाठी अधिक जीवघेणी बनली आहे या महामारीपेक्षाही. तर याचा विचार आपले राज्य सरकार करते, हे आपल्या अजून तर दृष्टिक्षेपात आलेले नाहीये. तसे असते तर जे काही आता सध्या आपण बाकीच्या राज्याचा जर विचार केला आपल्या देशामधले, तर त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने काही प्रमाणामध्ये तरी टाळेबंदीसाठी शिथिलतेची पावले उचलायला हवी. तर अशा प्रकारचं मत त्यांनी इथे व्यक्त केलेलं आहे.
आता सध्या असं म्हटलं जातं की एक अतिरेकी जो काही आपल्यामध्ये एक साहस आहे, या साहसवादाप्रमाणे जो काही अतिरेकी सावधानता जी काही आपण बाळगतो एखाद्या गोष्टीविषयी, ती देखील आपल्या आत्मनाशासाठी एक कारणीभूत ठरू शकते. तर या उक्तीप्रमाणे सध्याचे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे लक्षात घेण्याची एक गरजच आहे. आता राज्यातील टाळेबंदी ही आहे तशी सुरू ठेवण्याचा निर्णय ही गरज तर आपल्याला दाखवून देतो. आज ती सगळ्यांचीच एक गरज बनली आहे आपल्याला या रोगापासून वाचण्यासाठी. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इच्छेनुसार सुरू झालेली ही टाळेबंदी आता त्यांच्या इच्छेबाहेर गेलेल्या जवळपास हा तिसरा टप्पा संपवून आपण आता चौथ्या याच्यामध्ये प्रवेश करत आहोत. तर या सगळं जे काही पंतप्रधानांनी केलेल्या टाळेबंदीची घोषणा जी आहे, यामधूनच आपल्यापुढे काय वाढवून ठेवलं आहे त्या सामान्य जनतेसमोर याचा अंदाज हा आपल्या सगळ्यांना तर येतच आहे. आता आपल्या पंतप्रधानांच्या म्हणण्यानुसार यावेळी टाळेबंदीचे रंगरूप कसे वेगळे असणे अपेक्षित होते. त्याप्रमाणे काय झालं, काही महत्त्वाचे मुद्दे सोडून केंद्राने अन्य तपशिलावर निश्चितपणे अधिकारही त्या राज्यांना दिलेले आहेत, की ज्यामध्ये जितका शहाणपणा होता तितकाच की व्यवहार्यता देखील होती. आता टाळेबंदीचे व्यवस्थापन हे यापुढे दिल्लीतून करणे शक्य नाहीये. म्हणजेच की केंद्र सरकारकडून त्यांच्याकडूनच होणं शक्य नाही. याची झालेली जाणीव यामागे नसेलही असं सुद्धा नाहीये. वास्तविक परिस्थिती पाहता या काळामध्ये काय झालं की केंद्रास अनेक नवनव्या जाणीवा ह्या झालेल्या आहेत. आता टाळेबंदीच्या जवळपास आज 50 दिवसानंतर आणि शेकडो जे काही आपले स्थलांतरित मजूर आहे यांना त्यांच्या प्राणाला मुकावे लागल्यानंतर जी काही झालेली अशी आर्थिक योजनेमधून ही जाणीव तर दिसतेच, तशी आरोग्य सेतू ॲप म्हणा किंवा अत्यावश्यक करण्याचा आग्रह सोडून ते आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये सरकार काही उपाययोजना करत आहेत का या पद्धतीने आपल्याला काही जाणून येत नाहीये. तर सध्याची टाळेबंदी ही आपली 31 मे पर्यंत वाढवली गेली असली तरी सुद्धा त्याचं व्यवस्थापन राज्यांनी करावे ही केंद्राची जी आपल्याला एक सूचना दिलेली आहे. पण तसे काही न करता टाळेबंदी होती तशी सुरू ठेवण्याचा राज्याचा निर्णय ही आपल्या महाराष्ट्र सरकारचा जो काही आहे तितकाच एक बोलका आपल्यासाठी ठरतो. कारण सध्या वास्तविक परिस्थितीचा विचार करता मुंबईच्या अनेक रस्त्यावरती जी काही मंगळवारी उसळलेली गर्दी त्यासाठी लक्षात घ्यायला हवी. मुख्यमंत्री म्हणतात त्याप्रमाणे काय की गर्दीच कोरोनाचा धोका माहीत नाही असं अजिबात नाहीये. पण या धोक्याइतकंच जे काही त्यांना दैनंदिन जगण्यामधील एक अपरिहार्यता आहे ही त्यांच्यासाठी अधिक जीवघेणी ठरली आहे. आता त्यांचा विचार राज्य सरकार करते हे प्रत्ययास आपल्याला अजून आलेलं नाहीये. तसे असते तर बाकीच्या राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याने काही प्रमाणामध्ये टाळेबंदीसाठी शिथिलतेचा विचार आणि त्याविषयी काही ना काही उपाययोजना किंवा कृतीही केली असती. तसं तर काही सध्या झालेलं नाही. आता मुख्यमंत्र्यांनी सोमवारी जनतेस उद्देशून असं हितवच करताना त्यांनी त्यांचं मत असं व्यक्त केलंय की जणू काही आपल्याला असं वाटत होतं की ते पहिल्या टाळेबंदीबाबतच भाष्य करत आहेत. त्याविषयीच बोलत आहेत. परंतु या सगळ्या टाळेबंदीच्या काळामध्ये जनतेत जो काही एक हाहाकार उडालेला आहे, त्या वेदनाची छाया मुख्यमंत्र्यांच्या या निवेदनामधून आपल्याला काही दिसून आलेली नाही. जवळपास 2 महिने रोजगार वा कामधंद्याशिवाय अत्यंत गैरसोयीच्या अशा वातावरणामध्ये आपल्याला सक्तीचं डांबून घेणं, हे अनुभवल्यानंतर सर्व प्रकारच्या जनतेच कमालीची एक अस्वस्थता एक निर्माण झालेली आहे आणि ही होणारच होती. हे तर सगळ्यांना आधीच आपल्या दूरदृष्टीने दिसलं असेल. परंतु तशी ती आलेली आहे सुद्धा आणि ती सहन करून देखील मुख्यमंत्री व पंतप्रधान म्हणतात त्याप्रमाणे कोरोनाग्रस्ताचे प्रमाण सुद्धा काही कमी होताना आपल्याला दिसत नाही इतकी टाळेबंदी करून सुद्धा. आता अशा वेळी एक असं आपल्याला एक उक्ती आठवते की वाघ म्हटलं कोणाला तरी तो खाणारच आणि वाघ्या म्हटलं तरी तो आपल्याला खाणारच. आणखी किती काळ आपण ही टाळेबंदीची मुस्कटदाबी सहन करायची आता आपल्याला असं प्रत्येकालाच वाटत आहे. तर आपल्या मनामध्ये या सगळ्या गोष्टींविषयी जी काही एक जाणीव आहे ती सुद्धा आपल्याला आज एक योग्यच मानावी लागेल. कारण या टाळेबंदीसारखे निर्णय घेताना समोर निश्चित लक्ष असावे लागते. ते साध्य होणार नसेल तर दुसरी योजना काय? तिच्या यशाची हमी किती असेल? अशा अनेक मुद्द्यांचा जमा खर्च हा मांडावाच लागतो. परंतु तसं आपल्या सरकारकडे कोणत्याही पातळीवर आता झालेलं नाहीये हे सुद्धा एक कटू सत्य आहे. कारण काय झालंय की टाळेबंदीतून बाहेर येण्याचा मार्ग तर सरकारसमोर सध्या नाहीच आहे. हे देखील तितकंच खरं आहे आणि अशा वेळी दुसरा काही पर्याय समोर नाही म्हणून जी टाळेबंदी आपण सुरू केलेली आहे तीच पुढेच पुढे रेटत जाणं हे सरकारकडून सुरू आहे सध्या तर. आता ते चुकीचं आहे असं सुद्धा आपल्याला म्हणता येणार नाही. पण जनतेच्या जे काही एक सामाजिक म्हणा किंवा त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता सध्या हे सगळ्यांसाठीच एक धोकादायक असं ठरत आहे.
आता आपण याविषयीच असं एक म्हणू शकतो की जनतेस आपण आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मर्द मराठाची आठवण करून द्यायची आणि सांगायचे काय तर घरीच बसा बाबा. तर अशा पद्धतीने एक बोचरी टीका सुद्धा आपल्या संपादक काकाश्रींनी मुख्यमंत्र्यांवर केलेली आहे. तर सध्याच्या वातावरणामध्ये जे काही जनतेच्या मनामधील अस्वस्थतेची वाफ ही कधीतरी एका अनियंत्रित पद्धतीने बाहेर तर पडायलाच आहे. आता त्याचप्रमाणे आपण इतर राज्यांचा जर विचार केला तर कर्नाटक, पश्चिम बंगाल व दिल्ली अशा अनेक राज्यांनी याविषयी पाऊल खुणा किंवा उपाययोजना केलेल्या आहेत. आता त्यामुळे काय झालं की साथीच्या केंद्रस्थानी असलेले जे काही रेड झोनमध्ये काही प्रमाणात का असेना काही सवलती देण्यात आलेल्या आहेत. आता दिल्लीत तर रिक्षा टॅक्सी वाहतूकही सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे आपले कर्नाटकचे मुख्यमंत्री जे आहेत येदियुरप्पा यांनी आतापर्यंत लपून राहिलेले त्यांनी आपल्यातलं जे एक प्रशासकीय कौशल्य दाखवत अनेक सवलती सुद्धा जाहीर केल्या. पण याचा कोणताही मागमूस आपल्याला आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये दिसून येत नाही. हे आपल्याला एक दुर्दैवीच म्हणावे लागेल, कारण महाराष्ट्रासमोर कर्नाटक व पश्चिम बंगाल यांचा आदर्श ठेवावा लागणे हे सुद्धा आपल्यासाठी एक दुर्दैवच आहे. आता या सगळ्या परिस्थितीचा विचार करता सध्याच्या सर्वसामान्य जनतेच्या परिस्थितीविषयी विचार करणं सुद्धा एक खूप महत्त्वाचं आहे. कारण असं म्हणून चालणार नाही की टाळेबंदी आहे अशीच राहू द्या, या निर्णयामध्ये काही सुद्धा तथ्य नाही आहे. अशी सुरक्षिततावादी विचारसरणी ही जी काही मूलतः आपण असं म्हणूया की स्थितीवादी नोकरशहाणा योग्य आहे. परंतु आता आपल्या महाराष्ट्राचं म्हणा किंवा पुष्कळ साऱ्या जनतेचं नेतृत्व करणाऱ्याचं असं स्थितीवादी असून चालणार नाहीये. आता याच अनुषंगाने आपण उदाहरणादाखल जर बघायचं झालं तर जे काही नोकरदार आहेत किंवा नोकरशाह आहेत यांना काही सिद्ध तर करायचंच नसतं. आहे ती परिस्थिती कसं आपण उत्तराधिकारी जे काही आहेत आपण त्यांच्यापर्यंत किती उत्तमरित्या राखलेली आहे हेच त्यांच्यापर्यंत पोहोचवणं त्यांचं कर्तव्य असतं. अशा ही जी काही स्थितीवादी म्हणा किंवा परिस्थितीवादी मानसिकतेमधून त्यांच्या हातून काही उत्तम घडवून घ्यायचे असेल तर सत्ताधीशास त्यांची एक ढाल व्हावी लागते. अशी ढाल पुरवली तर हीच नोकरशाही किती उत्तम काम करू शकते हे उद्धव ठाकरे यांना आता शरद पवार किंवा नितीन गडकरी हे सांगू शकतीलही, परंतु अशी ढाल जर या नोकरशहांना पुरवली नाही तर मात्र काय होणार आहे की ते आपल्या सुरक्षित कवचामध्ये जाताना किंवा कोणताही धोका पत्करत तर नाहीतच आहे. कारण धोका पत्करून जनतेशी शाबासकी टाळ्या व विपरीत काही झाल्यास शिव्याशाप या खाण्यात त्यांना काही काडी मात्राचा रस नसतो. त्यांना हे पद राखत निवृत्ती आणि जे काही त्यांना निवृत्तीनंतर म्हणा पेन्शन मिळणार आहे त्याचा लाभ यांना पदरात पाडून घ्यायचा असतो. पण राजकारण्यांच्या दृष्टिकोनातून यांचा विचार करता राजकारणी व्यक्ती हाती मात्र फक्त 5च वर्षे असतात. आता या सध्या 5 वर्षाच्या कार्यकालाचा आपण जर आढावा घेण्यासाठी सुरुवात केली तर सुरुवातीचे 6 महिने तर आता झालेले आहेत. त्यापैकी 2 महिने हा कोरोना काळ. म्हणजेच काय आपल्याला तर हक्काचीच निष्क्रियता असं म्हणावं लागेल. आता ती जनतेने काही काळ गोड मानून घेतली, पण आता त्यांच्यासाठी काही होताना दिसले नाही तर या सरकारची पुन्हा जवळपास आटण्यासही सुरुवात होऊन जाईल. आता ती प्रक्रिया एकदा का सुरू झाली की थांबणं सुद्धा खूप कठीण आहे आणि या अनुषंगाने असं होऊ नये असं जर आपल्या सरकारला वाटत असेल तर यात संपूर्ण टाळेबंदी पलीकडे जाऊनही आपल्याला काही विचार, कृती आणि उपाययोजना करायला हव्यात. त्यासाठी सरकारचे नेतृत्व करणाऱ्यास असं आभासी किंवा सुरक्षिततेचा त्याग तर करावाच लागणार आहे. ती वेळ सध्या आलेली आहे. आता यामध्येच त्यांनी असं एक म्हटलं आहे की जो अधिकाऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. हे सत्य सुद्धा आपल्याला याची जाणीव एक आपल्या मुख्यमंत्र्यांना व्हायला हवी असं मत प्रखरपणे आपल्या संपादकीय काकाश्रेंनी इथे मांडलेले आहे. सध्याची एक वास्तविक परिस्थिती आणि आपल्या जनतेचं सगळं नेतृत्व तसेच अख्ख्या महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे आपले जे काही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत तर यांच्याविषयी त्यांनी त्यांचं मत प्रतिपादन केलं आहे. त्यांच्या कार्यप्रणालीविषयी त्यांनी एक आढावा घेऊन त्यांना जे काही एक टाळेबंदीविषयी उपाययोजना करायला हव्यात किंवा या सगळ्या टाळेबंदीच्या पलीकडे जाऊन एक काहीतरी कृती करायला हवी याविषयी त्यांनी आपलं मत या ठिकाणी प्रतिपादन केलं आहे. तर असो खूप सुंदर असा लेख होता. त्यानंतर आता आपण आपल्या पुढील चर्चेकडे वळूयात. तोच आहे की अर्थाच्या दशदिशा. या लेखामध्ये आपण अर्थव्यवस्थेचा एलकारी प्रवास तर याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मित्रांनो मी परत एकदा सांगतो की आजचा हा जो काही लेख आहे तर आपल्या अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. तर तुम्ही सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐकावा अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. कारण खूप साऱ्या अशा आर्थिक संज्ञा आहेत किंवा आपल्या अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून ज्या महत्त्वाच्या संज्ञा आहेत तसेच सध्या आपल्या कोरोनानंतर जी काही एक महामंदी येणार आहे याचे परिणाम काय असतात आणि कारणे काय असू शकतील याविषयी आपण
परीक्षेच्या दृष्टिकोनातून म्हणा हे खूप महत्त्वाचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी आजचा लेख असणार आहे. तर सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐकावं अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. तर आजच्या या लेखामध्ये आपण अर्थव्यवस्थेचा एलकारी प्रवास या शीर्षकाखाली जे काही आता सध्या आर्थिक अतिरेकाचे भाष्यकार ठरलेले आपले अर्थशास्त्रज्ञ नुरुईल रुबिनी यांनी कोरोना पश्चात जागतिक महामंदीचे एक गांभीर्य याचं अलीकडेच एक त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. तर त्याविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात. आता हे नुरियल जे काही आहेत यांचा जर आपण आढावा जर घ्यायचं झालं तर अमेरिकेमधील गृहकर्ज बाजार कोसळण्याचे भाकीत त्यांनी 2008च्या आर्थिक संकटाआधीच वर्तवणारे तसेच आर्थिक अतिरेकाचे भाष्यकार ठरलेले अर्थशास्त्रज्ञ हे नुरियल रुबिनी यांनी कोरोना पश्चात जागतिक महामंदीचे गांभीर्य काय होणार आहे हे अलीकडेच आपल्याला सांगितलेले आहे. तर त्यातून मिळणाऱ्या जे काही या गोष्टी आहेत तर त्याविषयी आपण सविस्तरपणे या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर नुरियल रुबिनी हे 62 वर्षीय अमेरिकेचे अर्थशास्त्रज्ञ आहेत. आता सप्टेंबर 2006 मध्ये रुबिनी यांनी त्यावेळी प्रचंड तेजीत असणारा जो काही अमेरिकेमधील आपला गृहकर्ज बाजार नजीकच्या काळामध्ये कोसळण्याचे भाकीत त्यांनी वर्तवलं होतं. आता वर्षभरातच त्यांचं हे भाकीत खरं सुद्धा ठरलं आणि 2008 मध्ये गृहकर्ज बाजारच नाही, आता अमेरिकेची सगळी अर्थव्यवस्थाच नाही तर जागतिक अर्थव्यवस्था 1930 नंतरच्या सर्वाधिक गंभीर आर्थिक संकटामध्ये गेलेली आहे, जे की 1930 ला खूप गंभीर अशी आर्थिक संकट ओढावलं होतं. आता तेव्हापासून आता हे जागतिक अर्थव्यवस्थेमधील जे काही सर्व प्रकारच्या अतिरेकावर कोरड ओढणाऱ्या रुबिनी यांना डॉक्टर डूम किंवा जन्मजात निराशावादी अशी अनेक विशेषणे सुद्धा चिटकवली गेली. मात्र त्यांना त्यांची फिकीर नाही आहे. परंतु कोरोना पश्चात जागतिक महामंदीचे गांभीर्य त्यांनी द गार्डियन या लेखामधून अधोरेखित केलेले आहेत. तर त्याविषयी जर सविस्तरपणे जाणून घ्यायचं तर यामध्ये पहिला मुद्दा असा आहे की तीव्रतर आणि दीर्घकालीन मंदी. आता जितके आपण सुरुवातीला म्हटलं की 1930 नंतरची जी काही सर्वाधिक आर्थिक संकट होतं 1930 या वर्षी आलेलं, तर ते आपण 1930च का अधोरेखित केलं जातं तर या अनुषंगाने एक उदाहरणादाखल जर बघायचं झालं तर समजा नद्यांना पूर तर दर पावसाळ्याला हे येतच असतो. आता एखाद्या नदीला आलेल्या पुराचं गांभीर्य आपण कसं ओळखायचं की या वर्षीचा पूर किती प्रमाणात आहे बाबा, तर त्यासाठी काय आहे की पाठीमागील वर्षामध्ये किंवा गतकाळामधील सगळ्यात मोठ्या महापुरामध्ये नदीच्या काठावरील देवळाच्या कळसाला लागलेल्या पाण्याच्या खुणेशी यावर्षी किती पूर आहे याची तुलना केली जाते. त्याचप्रमाणे काय आहे की जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये नेमाने येणारे हे काही जे काही मंदीचं गांभीर्य आहे हे नेहमीच 1930च्या महामंदीशी तुलना करून ठरवण्याची पद्धत आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात घ्या की आपण जे काही महामंदी ठरवतो ती 1930च्या महामंदीशी तुलना करून ठरवतो. तर रुबिनी यांनी इथे स्पष्टपणे असं सांगतायत की 2020 मधील महामंदी ही 1930च्या महामंदीपेक्षा सुद्धा तीव्र असेल. तर देशाची जी काही सध्याची कोसळलेली अर्थव्यवस्था शासनाच्या व तसेच काही केंद्रीय बँकेच्या सक्रिय हस्तक्षेपामुळे सावरते देखील, परंतु ती सावरण्याचा वेग व काळ यांचा आलेख कसा असणार हे आपल्याला काही प्रमाणामध्ये आपल्या आर्थिक संकल्पनावरून कळूनही येईल. परंतु या अनुषंगाने जर आपण थोडा भूतकाळामध्ये जाऊन या सगळ्या गोष्टींविषयी जर विचार केला तर याविषयी रुबिनी यांचं असं मत आहे की कोरोना पश्चात जी काही जागतिक अर्थव्यवस्था असेल ती एल अक्षराचा एक प्रवास करेल. तर हे एल अक्षर काय याविषयी आपण जाणून घेऊयात. तर आधीच्या दशकाचा जर आपण विचार केला तर भांडवली अर्थव्यवस्था ही अधूनमधून कधीतरी मंदावत असतेच. आता अर्थव्यवस्था वाढीचा दर यामध्ये चलन फुगवटा असेल किंवा वस्तुमाल सेवांच्या मागणीचा उठाव अशा वेगवेगळ्या निकषावरती काय असतं की भांडवलशाहीमधील जे काही मंदीचं वर्गीकरण केलं जातं. आता त्यासाठीच आपण ज्या काही संज्ञा पाहणार आहोत अर्थव्यवस्थेमधल्या तर त्या आहे की रिसेशन. रिसेशन म्हणजेच काय की सौम्य मंदी. म्हणजेच काय अर्थव्यवस्था वाढेल पण पूर्वीपेक्षा मंद गतीने. त्यानंतर आहे दुसरी संधी म्हणजेच काय डिप्रेशन. या डिप्रेशन मध्ये आर्थिक काय होईल, आता या डिप्रेशन मध्ये आर्थिक मंदी ही कशी आपल्या अर्थव्यवस्थेची ऋणात्मक दरवाढ ही सुरू होते. त्यानंतर आहे ग्रेट डिप्रेशन. ग्रेट डिप्रेशन म्हणजेच काय महामंदी. आणि त्याच्यानंतर आहे स्टॅगफ्लेशन म्हणजेच काय कुंठित अवस्था व चलनवाढ एकाच वेळी झालेली असते, त्यालाच आपण काय म्हणतो स्टॅगफ्लेशन. त्यानंतर आहे एक डिफ्लेशन. डिफ्लेशन म्हणजेच काय
सरकारी खर्च, त्याचप्रमाणे उद्योगधंद्यांची गुंतवणूक व ग्राहकांची वस्तुमालाची जी काही मागणी आहे ती एकाच वेळी मंदावते. त्याला आपण काय म्हणतो? डिफ्लेशन असं म्हणत असतो. तर अशा अनेक संज्ञा आपण वापरत असतो, परंतु अर्थतज्ञ म्हणा किंवा केंद्रीय बँकेचे अधिकारी धोरण करताना अशा वर्गीकरणातून रोगनिदान करता येऊ शकतं. आता त्याचंच धोरण औषध सुद्धा त्यांना ठरवता येईल, परंतु रुबिनी यांनी देखील त्यांच्या लेखामध्ये या संज्ञाचा सरळ वापर केला आहे. आता या संज्ञा जे काय आहेत तर याविषयी आपण सविस्तरपणे आणि बारकाईने जाणून घेऊयात. रुबिनी यांनी जे काही आता कोरोना आदळाच्या आधीपासून जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये असणाऱ्या ताणतणावाकडे लक्ष वेधलं होतं. आता खरे तर 2007 सालातील अरिष्टांचा जो काही उपयोग प्रगत राष्ट्रांनी आपापल्या अर्थव्यवस्थेमध्ये एक संरचनात्मक बदल घडवून आणण्यासाठी करावयास हवा होता. पण अतिशय माफक असं व्याजदर ठेवून या अर्थव्यवस्थांमध्ये कर्जांचा महापूर आणला गेला. तर त्यातूनच काय झालं की उत्पादक मत्ता न वाढता सट्टेबाजी गुंतवणुकी मात्र वाढल्या गेल्या. आता कर्जफेडीची ज्यांची कुवत नसणाऱ्या सरळ कर्ज वाटप सुद्धा करण्यात आलं आणि जागतिक अर्थव्यवस्थेमधील जोखीम ही काय बऱ्याच पटीने वाढल्या गेली. आता कोरोनामुळे ती दरीतच कोसळणार असेल तर त्या गेल्या दशकभरामधील आर्थिक धोरणे सुद्धा त्यासाठी कारणीभूतच असणार आहेत. तर रुबिनी यांनी नोंदवलेल्या ज्या काही मुद्द्यांना आपण ढोबळमानाने महामंदी मागील कारणे आणि संभाव्य परिणाम असं वर्गीकरण या ठिकाणी केलं आहे. तर आपण ज्यांना परिणाम म्हणू ते कालांतराने महामंदीला अधिक गडद करणारी आणि कारणे बनणार आहेत हे लक्षात घ्यायला हवे. आणि जर आपण या कारणांचा विचार केला तर यामध्ये आहे की ते पहिलं कारण म्हणजेच की हाताबाहेर जाऊ शकणाऱ्या अर्थसंकल्पीय जे काही तूट आहे. त्यानंतर थकीत कर्जे आणि दिवाळखोरी. तिसरी आहे तीच काय राष्ट्राचे एक स्वसंरचनात्मक जे काही पवित्रे आणि चौथा आहे तो अर्थव्यवस्थेचा सर्वच आघाड्यावरती कोणतीच अवस्था. तर ते सगळ्यांविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. आता परिणामांचा जर विचार केला यामध्येच तर त्यामध्ये आहे की उद्योगांमध्ये स्वयंचलित यंत्रांचा वाढता वापर होईल. त्याचप्रमाणे काय की अमेरिका व चीनमध्ये जो काही सध्या एक दुरावा वाढलेला आहे आणि नवीन शीतयुद्धाची जी काही एक संभाव्यता ही सुद्धा याचा एक परिणाम होईल. त्याचप्रमाणे लोकांहूनही जे काही नेत्यांची सुद्धा यामध्ये चलती होणार आहे. तर प्रत्येक जे काही आपण सुरुवातीला कारण बघितले तर त्याविषयी आपण सविस्तरपणे जाणूयात. ते पहिलं कारण असं होतं की अर्थसंकल्पीय तूट. आता या अर्थसंकल्पीय तूटमध्ये होणार असं की विकलांग जे काही अर्थव्यवस्था सध्या ऊर्जित अवस्था आणण्याची कुवत त्या देशांच्या राष्ट्रीय सरकारांशिवाय कोणाकडे तर नसणार आहे. आता जाहीर होत असणाऱ्या जे काही सगळ्याच आपल्या सर्व मदत योजनामुळे अनेक राष्ट्रांचे जे काही एक अर्थसंकल्पीय तुटी या GDPच्या 10% पर्यंत वाढणार आहेत. आता देशाच्या सरकारच्या डोक्यावरती प्रमाणाबाहेर कर्ज वाढण्याचे परिणाम हे काय व्याजदर वाढण्यात म्हणा किंवा देशांतर्गत खाजगी क्षेत्राला कर्ज उभारणी करण्यास सुद्धा कठीण अशा स्वरूपात होऊ शकतात. त्यानंतर दुसरं कारण असं आहे की या महामंदीचं जी आहे की थकीत कर्जे आणि दिवाळखोरी. आता जगामधील जे काही छोटे मोठे उद्योगधंदे आणि कुटुंबांच्या डोक्यावर आधीच न झेपणारी कर्जे तर आहेतच. आता अनेक दिवसाच्या टाळेबंदीमुळे काय झाले की उद्योगधंदे स्वयंरोजगार म्हणा किंवा रोजगार ही बुडालेले तर आहेत प्रत्येकांचे. त्यातूनच जे काही आता एक अर्थव्यवस्थेमध्ये थकीत कर्जाचं प्रमाण सुद्धा वाढणार आहे. आता उद्योगधंदे व कुटुंबे यांची दिवाळखोरी सुद्धा यांनी जर जाहीर तर करतीलच हे. आता त्याचा परिणाम हा असा होईल की बँका म्हणा किंवा गैर बँकिंग वित्तीय कंपन्या किंवा कंपन्याचे जे काही कर्जरोख्यामध्ये गुंतवणूक करणारे आपले म्युच्युअल फंड असतील किंवा विमा पेन्शन यासारख्या यांच्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. आता बँकांच्या खाजगी कॉर्पोरेटच्या जे काही व्याजावर किंवा पेन्शनवर आपले मासिक खर्च भागविणाऱ्या नागरिकांच्या जी काही त्यांची क्रयशक्ती आहे त्यामुळे सुद्धा यांच्यावर परिणाम होऊ शकतो. आता तिसरं एक महामंदीचं कारण जे आहे तेच काय की स्वसंरचनात्मक पवित्रे. आता जागतिकीकरणाचे जर आपण कोरोना पश्चामध्ये श्रमिक, वस्तुमाल, सेवा, तंत्रज्ञान, माहिती आणि भांडवल यांचा मुक्त देवाणघेवाणीवर बंधने तर येतीलच. आताच आपण सध्या जर वास्तविक परिस्थितीचा विचार केला तर वैद्यकीय उपकरणे आणि औषधे, अन्नपदार्थ यांच्या निर्यातीवर अनेक देशांनी ही निर्यात बंदी ठोकली आहे. आता जागतिकीकरणाच्या विरुद्ध प्रक्रिया तर सध्या घडत आहे आपल्या निदर्शनास येतच आहे. आता कदाचित असं होऊ शकेल की छोट्या छोट्या जे काही राष्ट्रांचे व्यापार गट तयार होतील. त्याचप्रमाणे काय की जागतिक व्यापार संघटनेच्या स्थापनेनंतर जे काही आपण एक जागतिक व्यापारामध्ये सातत्याने वाढ झाली. आता त्यानेच जागतिक GDP वाढण्यास हातभार लागला. आता देशाच्या हे जे काही स्वसंरक्षणात्मक पावित्र्याने तो सुद्धा एक आक्रसेलच ठरेल.
आता यामध्ये चौथं कारण आपण जर पाहिलं तर अर्थव्यवस्थांचा जो काही सर्वच आघाड्यावर एक कुंठित अवस्था अशी निर्माण होईल या महामारीच्या कारणामध्ये. आता जगातील जे काही मोठ्या अनेक उत्पादकांकडे विक्रीस पडलेला तयार मालाचा उठाव होईपर्यंत नवीन उत्पादन चक्र सुरू होणारच नाही. आता झालेच तरी कच्चा माल किंवा कामगारांच्या जे काही अनुपलब्धतेमुळे पूर्णाशयास ते वापरता सुद्धा येणार नाही. यामध्येच आपण आणखी एक दुसऱ्या बाजूने विचार केला तर खनिज तेल म्हणा, पोलाद इतर वस्तूंच्या किमती मागणीअभावी पडलेल्या राहतील आणि सरकारची बरीचशी वित्तीय जी काही साधन सामग्री आहे ती आग विझवण्यासाठीच खर्च पडून त्यामुळेच उत्पादन क्षमतामध्ये वाढ, रोजगार निर्मिती ही कमी होणार आहे. तर आता आपण महामंदीचे जर संभाव्य परिणाम एक बघितले तर यामध्ये असं होईल की पहिला जो परिणाम आहे तोच की स्वयंचलित जे काही यंत्र आहे ते यालाच एक वेग येणार आहे. तर जागतिक उत्पादन साखळीतील जी काही एक जोखीम अतिशय नाट्यमयरित्या पुढे आली आहे त्यावर मात करण्यासाठी आता अनेक कंपन्या काय करणार आहेत की राष्ट्रांतर्गत उत्पादन करण्यामधील त्यांचा फायदा तोटा जोखमीची चाचपणी तर ते करतीलच. परंतु मोठ्या कंपन्यांना जे काही सध्या भांडवलाची कमतरता नसते त्यामधून भांडवली गुंतवणूक करत ते काय करणार की स्वयंचलित जे काही यंत्र आहेत ज्याला की आपण रोबोटिक्स म्हणू किंवा यंत्रमानव यांचा संघटित क्षेत्रामध्ये वापर जास्त प्रमाणात वाढेल. आता या यंत्रमानवांचा वापर वाढल्यामुळेच काय होईल की नवीन रोजगार निर्मिती तर नाहीच, पण ज्यांना सध्या रोजगार आहेत त्यांच्या वेतनावर किंवा त्यांच्या अर्थातच क्रयशक्तीवर सुद्धा परिणामच होणार आहे. तर याप्रमाणे जर दुसरा एक परिणाम आपण पाहिला तर तो आहे नवीन शीतयुद्ध. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजवटीमध्ये अमेरिका आणि चीनमध्ये सर्वच पातळीवरती तयार झालेला दुरावा हा ट्रम्प जर आता होणारी जी काही नोव्हेंबर 2020 मध्ये एक निवडणूक आहे त्यांनी जर पुन्हा ट्रम्प हे सत्तेवर आले तर तो आणखीनच वाढत जाणार आहे. आता रशिया, इराण, उत्तर कोरिया यांच्याशी आघाडी करून आपले चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी त्यांच्या नेतृत्वाखालील चीन याला कडवे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. परंतु सायबर युद्ध कधीतरी कमी क्षमतेच्या लष्करी चकमकी सुद्धा या घडू शकतात. आता क्रिया-प्रतिक्रिया नियमानुसार इतर राष्ट्रांमधील जे काही स्वसंरक्षणात्मक मानसिकता ही सुद्धा वाढीस लागेल. आता आपल्या देशातील उद्योगधंदे आणि रोजगारावर बाहेरच्या व्यापार युद्धाचा परिणाम होऊ नये यासाठी काय होणार की एका प्रकारची आर्थिक व्यूहरचना सुद्धा केली जाईल. आता या सगळ्यामध्ये जे पुढील परिणाम आहे तो असा की लोकांहूनही जी काही नेत्यांची चलती आहे याविषयी तर गेल्या काही वर्षात काय झाले की जगातील अनेक देशांमध्ये खरी लोकशाही ही बॅकफूटवर गेली आहे म्हणजेच पाठीमागे गेलेली आहे. आता एकाधिकार गाजवणारे किंवा लोकांहून करणारे नेते अनेक देशात जनतेने काय निवडून दिलेले तर आहेच. आता आर्थिक अनिश्चितता, बेरोजगारी आणि हे जो काही सध्या आपल्याला आर्थिक विषमतेच्या काळामध्ये असे नेते हे उभारीस येतात किंवा समोर येतात. आता स्वदेशी मालाचा आग्रह म्हणा किंवा बाहेरून येऊन जे काही स्थानिकांच्या रोजगारावर गदा आणणाऱ्या स्थलांतराविरुद्ध घोषणा देत लोकांविहीन नेते सर्वत्र काय आपली एक पकडच बसवतील. तर ज्याप्रमाणेच आपण असं म्हणू शकतो की कोरोना पश्चात जगामध्ये आर्थिकच नव्हे तर राजकीय व लष्करी शक्तीचे सुद्धा पुनर्गठन आता व्हायला सुरुवात होईल. त्याचप्रमाणे आपण या सगळ्या परिस्थितीचा दूरदृष्टीने विचार करता तरुणांना सामावून घेणारी रोजगार केंद्रीय अर्थव्यवस्था ही भारतानं सुद्धा उभारावी असं आपल्याला या ठिकाणी लेखकांनी सुचवलं आहे. तर आपल्या अटीवर गुंतवणूक व व्यापार करार जरूर करावेत, परंतु बाहेरच्यांची जी काही आता वेगवेगळ्या देशांचे त्यांची एक आर्थिक व्यवस्था कोलमडलेली आहे तर या बाहेरच्या आगीची झळ आपल्या व्यवस्थेला व नागरिकांना लागणार नाही यासाठी आवश्यक ते सर्व पावले आपल्याला सरकारला सुद्धा उपाययोजनामध्ये करावं लागणार आहे. तर अशा पद्धतीने आजच्या या लेखामध्ये अमेरिकेचे अर्थशास्त्रज्ञ नुरियल रुबिनी यांनी जे काही सध्या त्यांनी एक कथन केलेलं आहे किंवा भविष्यामध्ये आपली महामंदी कशी येईल याविषयी जे कथन केलं आहे याविषयी सविस्तरपणे जाणून घेतलंय. त्याचप्रमाणे आपल्या अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण अशी संकल्पना ज्यामध्ये की इन्फ्लेशन असेल, डिफ्लेशन असेल, त्यानंतर रिसेशन याविषयी सुद्धा सविस्तरपणे जाणून घेतलं आहे आणि महामंदीचे परिणाम आणि त्याची कारणे सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासली आहेत. तर आजचा हा लेख हा महत्त्वाचा आहे तर कृपया करून समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक संकल्पना या महत्त्वाच्या आहेत. तर आजचा लेख तुम्हाला कसा वाटला याविषयी जरूर कळवा. माझा हा लेख चर्चा करण्यापाठीमागचा उद्देश हाच आहे की सध्या या टाळेबंदीच्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये तुमच्या अभ्यासामध्ये तसेच तुमच्या म्हणण्यापेक्षा आपल्या सर्वांच्याच अभ्यासामध्ये खंड पडू नये. त्यांना नेहमी चालू घडामोडीविषयी ते अपडेट राहावेत. तसेच आपल्याला जो काही अभ्यास करायचा आहे हा नेहमी आपल्याला या चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातूनच खेचून करायचा आहे.
तर त्या अनुषंगाने मी हा एक छोटासा प्रयत्न करणार आहे. तर माझी एकच अपेक्षा आहे की आपल्यासारखेच जे मित्र-मैत्रिणी अभ्यास करत असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवावा. कारण या पाठीमागचा उद्देश हाच की त्यांचा अभ्यासामध्ये खंड पडू नये. त्यांना कोणत्याही बाबतीत ज्या काही सध्या टाळेबंदीच्या काळामध्ये परिस्थितीने आपल्यावर तर एक घणाघात घातलाच आहे, परंतु अभ्यासामध्ये एक सातत्यता ठेवून आपण आपल्या ध्येयापर्यंत वाटचाल करण्यासाठी तुम्ही त्यांना एक मदतीचे हात म्हणून मी जे काही हा व्हिडिओ केलेला आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवावा हीच एक अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.